ध्यानं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा. ध्यानाशी मूळ, गुरुर्मूर्ती, पूजेशी मूळ, गुरुचे चरण आणि कल्याणकारी शब्द म्हणजे गुरुच्या मुखातून निघालेले शब्द ज्यांना आपण मंत्र म्हणतो. आणि मोक्षमूलम गुरुर्कृपा. मोक्ष म्हणजे पूर्ण समाधानाची प्राप्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. पूर्ण समाधानाची प्राप्ती जीवनात केव्हा होते तर जीवाचं अज्ञान ज्यावेळेस निघून जातं, सद्गुरुनाथाच्या बोधाने जीवाचं अल्पज्ञत्व, अल्पकर्तृत्व, अपूर्णत्व, अनित्यत्व, अव्यापकत्व निघून जातं आणि तो जीव आपला जीव भावाचा परित्याग करून शिव स्वरूपात येतो. गुरुच्या वाक्याचं श्रवण, मनन, निधिध्यासन करून मी शिव आहे, विश्व ही शिव आहे हे चिंतन करता करता, जसं आळी भुंग्याचं वैर भावानं चिंतन करता करता भुंगा होऊन जाते, तसं हा सद्भक्त सद्भावानं गुरुवाक्याचं श्रवण, मनन, निधिध्यासन करता करता शिव स्वरूप होऊन जातो आणि त्याच्या जीवनातील आदिभौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक त्रिविध तापाचा अंत होऊन त्याचे आणवमल, मायामल, कर्ममल तिन्ही जाऊन त्याला पूर्ण समाधानाची प्राप्ती होते. त्यावेळेस गुरुकृपा झाली. माझ्यावर गुरुकृपा आहे, माझ्यावर गुरुकृपा आहे की नाही हे कसं जाणायचं तर ज्या दिवशी माझं मी पण निघून गेलेलं असेल, सर्व काही करते करविते गुरु महाराज आहेत असा ज्या दिवशी आमचा भाव असेल, त्या दिवशी समजावे की माझ्यावर गुरु कृपा झालेली आहे. मीपणाचा अंत ज्या दिवशी होतो आणि गुरु तत्व सदा सर्व काळ त्या देहात नांदते, त्या वेळेस गुरुकृपा झाली आणि मोक्ष झालं समजावं. आता आपण सद्गुरुनाथाच्या चरणाचं पूजन, दर्शन आणि गुरु वाणीचं श्रवण करण्यासाठी मानस पूजेला बसायचं आहे. आपण सर्वांनी पवित्र आसनावर सुख आसनात बसायचं आहे. पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे, मान सरळ ठेवायची आहे, दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर ताट ठेवायचे आहेत, तळहात आकाशाकडे करायचे आहेत, पहिलं बोट अंगठ्याला लावायचं आहे, राहिलेले 3 बोट खाली सोडायचे आहेत. अशी चिन्मुद्रा धारण करून डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि मानस पूजेला सुरुवात करायची आहे. आपण या ज्ञान पहाटेमध्ये, या गुरु पहाटेमध्ये
उठलेले आहोत. उठल्याबरोबर मुखातून शिवाय नमः पवित्र शिवनामाचा उच्चार झालेला आहे आणि सद्गुरुनाथाचं सुंदर रूप, त्या रूपाचं डोळ्यानं ध्यान केलेलं आहे. शिवाय नमः म्हणत स्नान केलेलं आहे, शिवपाठ केलेला आहे. भगवंताच्या नामानं शिवपाठानं वाणी पवित्र झालेली आहे. इष्टलिंगाची पूजा करून देह पवित्र झालेला आहे आणि गुरु मंत्राचा जप करून मन पवित्र झालेलं आहे. असं काया वाचा मन त्रिकरण शुद्ध झालेला पवित्र झालेला देह गुरु दर्शनासाठी निघालेला आहे. आपण सर्वजण वीर मठ राजूर येथे परम पूज्य अप्पाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. आम्हाला उत्सुकता लागलेली आहे. गुरु माऊलीचं दर्शन कधी एकदा करेन, त्या चरणावर कधी नतमस्तक होईल. आम्ही मठामध्ये पहिलं पाऊल टाकलेलं आहे. पाऊल टाकताच आम्हाला तिथली परम शांती, परम प्रसन्नता, परमानंद अनुभूती येत आहे. जी भूमी स्तोत्रीय ब्रह्मनिष्ठ शाब्दैव पारे निष्णात गुरु मडिवाळ शिवाचार्य अप्पा यांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली. परम पूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य अप्पाजींच्या वास्तव्याने पावन झाली. अशा भूमीमध्ये आम्ही प्रवेश केल्याबरोबर आमच्या सर्व चिंता दुःख दूर झालेलं आहे आणि परम समाधानाची आम्हाला अनुभूती येत आहे. आम्ही मठामध्ये गेलेलो आहोत. मठातील नळाची तुट्टी चालू करून स्वच्छ हात पाय तोंड धुतलेलं आहे. मठामध्ये तिथं विभूती ठेवलेली आहे, मोठी विभूती आहे. ती विभूती 3 बोटाला लावलेली आहे आणि इष्टलिंगाला अर्पण करून शिवाय नमः म्हणून कपाळावर धारण केलेली आहे. विभूतीला भस्म म्हणतात. आम्ही कपाळावर भस्म धारण केलं की आमचे सर्व पातक नष्ट होतात, अंतकरण शुद्ध होतं, देह पवित्र होतो. तुम्ही म्हणाल भस्म धारण केल्यावर पातक कसं निघून जातं? भस्म धारण करण्याची बुद्धी तेव्हाच होते की ज्यावेळेस पातक निघून जाऊन अंतकरण शुद्ध होतं. असं लाव म्हणलं तरी कुणी भस्म लावत नाही, पण त्याचं पातक कमी होऊन अंतकरण शुद्ध झालं की भस्म लावतो आणि भस्म लावल्यानंतर त्याच्या विचारची मलिनता निघून जाते आणि विचार शुद्ध होतात. मठामध्ये विभूतीच्या बाजूला अप्पांचे पादुका ठेवलेल्या आहेत. त्या पादुकावर आम्ही नतमस्तक झालेलो आहोत. मठात विशाल बेलाचं वृक्ष आहे, जे अनेक गुरुवर्यांच्या दर्शनानं, स्पर्शनानं आणि सेवेनं पावन झालेलं आहे. असं बिल्व वृक्ष, आनंददायी बिल्व वृक्ष, त्या बिल्व वृक्षाचे गुरुच्या चरणावर अर्पण करण्यासाठी तुम्ही आम्ही बिल्वदळ
तोडत आहोत. प्रत्येक जण प्रपंचाचा संहार करण्यासाठी 5-5 बिल्वदळ तोडत आहोत. प्रपंच शिवरूप करण्यासाठी. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. शिवनामाचा उच्चार करीत आम्ही बिल्वदळ तोडलेले आहेत. आणि दुसऱ्या मजल्यावर जिथे आप्पा बसतात तिथं एक एक पायरी चढताना शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत आम्ही वर आलेलो आहोत. वर आल्याबरोबर त्या झोपाळ्यामध्ये मठातील परमपूज्य आप्पा त्या झोपाळ्यावर बसलेले आहेत आणि आप्पाच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत आहे. दिव्य प्रसन्नता आहे. आप्पांनी कपाळावर सुंदर त्रिपुंड विभूती लावलेली आहे. कुंकुम लावलेला आहे. शुभ्र पांढरा शर्ट, पांढरी धोती परिधान केलेली आहे. आप्पाचे चरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत. आप्पा स्मित हास्य करत प्रसन्न वदनानं आमचं स्वागत करत आहेत. आम्हाला पाहून आप्पाला अतिशय आनंद झालेला आहे आणि आप्पाला पाहून आम्हालाही आनंद झालेला आहे. आवाज येतोय का सगळ्यांना? आवाज नाही, आवाज येईना गेलाय. जय गुरुदेव भाऊ. आवाज नाही येत बघा. एक मिनिट एक मिनिट. वहिनी कॉल करा बरं. वहिनी करायली वॉल का ती जय गुरुदेव. आवाज येतोय सगळ्यांना? नाही तिकडं काहीतरी रेंजचा प्रॉब्लेम आहे ताई. कॉल करायला तर बरं बरं. जय गुरु.
जय गुरुदेव. आम्ही सर्वजण परमपूज्य आप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत आणि आमचा डावा हात आप्पाच्या चरणाखाली ठेवलेला आहे. उजव्या हातानं पवित्र जलकुंभानं शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत भाऊ आवाज गेलाय परत. जय गुरुदेव. भाऊ माझा आवाज येतोय का तुम्हाला भाऊ? अहो रेंजचा प्रॉब्लेम आहे वाटायला अलकाताई. हा आता कसं करणार हे काय मध्येच आवाज चाललाय वहिनी आता. बघते एकदा फोन करून. बहुतेक थोडस बाहेर किंवा वर या म्हणा. बरं बरं. जय गुरुदेव. जय गुरुदेव. भाऊ मध्ये मध्ये आवाज चाललाय, रेंजचा प्रॉब्लेम आहे का? हो रेंजचा थोडा इकडे प्रॉब्लेम आहे. हा मग बाहेर यायला आता जमेल येतो, का? आता येतोय आवाज? हा आता यायलाय. हा. आपण आप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत आणि आपला डावा हात आप्पाच्या चरणाखाली ठेवलेला आहे. उजव्या हातानं परमपूज्य आप्पाच्या चरणाचा शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत अभिषेक केलेला आहे. अभिषेक करून आप्पाच्या चरणाचं तीर्थ गुरुवे नमः, लिंगाय नमः, जंगमाय नमः, गुरुलिंग जंगम पादुदकाय नमः, सर्व मंगल मांगल्यम सर्व पावनम सर्व सिद्धिकरम पुसा शंभो पादांबुधारणम. हा पवित्र मंत्र म्हणत आप्पाच्या चरणाचं तीर्थ आम्ही प्राशन केलेलं आहे आणि ते तीर्थ घेऊन आमच्या देहातील समस्त रोग निघून गेलेले आहेत. आमचा देह निरोगी कंचन काया झालेला आहे. आमचं मन बुद्धी गुरु तीर्थाच्या प्रभावानं निर्मळ झालेली आहे आणि आमचा अहंकार गुरुचरणी लीन झालेला आहे. आता आम्ही आप्पाचे चरण अलगद हळुवार स्वच्छ पांढऱ्या धुतलेल्या उपरण्याने पुसून घेत आहोत आणि पवित्र भस्म शिवाय नमः, शिवाय नमः म्हणून दोन्ही चरणाला लावलेलं आहे आणि अंगठ्याला हल्दी कुंकुम लावलेलं आहे. तेच भस्म आमच्या कपाळावर लावलेलं आहे गुरु चरणाला लावून, आणि ते अंगठ्याला लावलेलं कुंकुम आमच्या आज्ञा चक्रावर भूमध्यावर धारण केलेला आहे. आणि आम्ही तोडून आणलेले बिल्वदळ शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत गुरु चरणावर अर्पण केलेले आहेत. आणि आता आम्ही साष्टांग दंडवत प्रणिपात घातलेला आहे अप्पाला. अप्पा, तुमच्या चरणी हा देह, ही मन, ही वाणी, माझं मी पण माझे पण सर्व काही तुमच्या चरणी समर्पित केलेलं आहे.
आम्ही आता आप्पाच्या चरणाजवळ सर्वजण बसलेले आहोत आणि हात जोडून आप्पाला विनंती करत आहोत, आप्पा आमच्यावर कृपा करा आणि जीवाला शिव करणार शिवयोग शास्त्र तुम्ही आम्हाला सांगा. त्यावेळेस परमपूज्य माऊलींनी स्मित हास्य करत आमची विनंती स्वीकारलेली आहे. आप्पा ते शिवयोग शास्त्र सांगत आहेत आणि आम्ही मनाचे कान करून ते श्रवण करत आहोत. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञातिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. आपण शिवयोग शास्त्र या पावन ग्रंथाचं चिंतन करत आहोत. आपण शिवतत्व पाहिलेलं आहे. आपण विश्व पाहिलेलं आहे. आत्मशक्तीच्या विकासानं शिव विश्वरूप झाला. तो शिव म्हणजे दुसरा तिसरा कैलास पर्वतावर बसलेला आपल्यापेक्षा वेगळा असा कोणी नाही. आपल्या देहामध्ये ओतप्रोत भरलेला चैतन्य रूप आत्मा हा शिव स्वरूप आहे आणि आपणही शिव स्वरूप आहोत आणि विश्वरूपानं नटलेलं चैतन्य म्हणजे आपणच आहोत. पण आपण का जाणत नाही तर मायेचा पडदा पडला हेही आपण पाहिलं आहे. आणि जीवाच्या बंधनाचं कारण काय आहे तर संकोचित बुद्धी ही जीवाच्या बंधनाचं कार्य आहे. या संकोचित बुद्धीचा आपण 2 दिवस झालं विचार करत आहोत. येथे माऊली म्हणतात, संकोचित अवस्था म्हणजे बद्धता, जन्म मरणाचे मूल स्रोत. याला कारण अंतर इंद्रियातील बुद्धी होय. ही माया आवृत्त झालेली असते तेव्हा ती परमेश्वराचे यथार्थ ज्ञान देण्यास असमर्थ ठरते. अप्पा म्हणतात, बुद्धी ज्यावेळेस मायेच्या अधीन होते त्यावेळेस ती योग्य निर्णय करण्यास असमर्थ ठरते. घरी माणूस काहीतरी फळ घेऊन येतो. फळ घेऊन आल्यावर सांगतो की सर्वांना दे. त्यावेळेस ती घरची माया जर शुद्ध माया असेल तर ती काय करेल, सर्वांना फळ देईल. आणि अशुद्ध जर माया असेल, अशुद्ध मायेमध्ये जर स्वार्थ भरलेला असेल, स्वार्थ भरला की ती माया अशुद्ध झाली. मग ती फळ सर्वांना देईल का?
ती फळं सर्वांना देईल का? नाही. आपल्या मुलांना आणि नवऱ्यांना आज काही खातील, उद्या काही खाईल. ती सासू सासऱ्याला देणार नाही. ती जावोला देणार नाही. जावोच्या मुलाला देणार नाही. पण ती जर शुद्ध माया असेल, ती जर चित्शक्ती असेल, तर फळं आणल्याबरोबर स्वच्छ धुवून घेईल, त्याला भस्म लावेल आणि ते इष्टलिंगाला अर्पण करून, इष्टलिंगाला अर्पण केल्यावर ते काय झाले? फळं झाले. प्रसाद फळं झाले का प्रसाद झाले? प्रसाद झाला. प्रसाद झाला. प्रसाद झाला. आणि प्रसाद म्हणून ती सर्वांना वाटते. ज्यावेळेस मायेच्या अधीन असते बुद्धी, त्यावेळेस काय म्हणते? नवरा माझा राब राबावं, हैराण होवं आणि खायला सगळे फुकट बसल्यात, असं ती माया म्हणते. अशी माया केव्हा असते? अशुद्ध होते. त्यावेळेस ती बुद्धीला आपल्या ताब्यात घेते आणि तिला बुद्धी असा निर्णय देते की राबणारा कोण आहे? माझा नवरा. कमवणारा कोण आहे? माझा नवरा. आणि हे खाणारे कोण आहेत? दुसरे. ती बुद्धी स्वार्थी होते आणि स्वार्थानं प्रेरित होऊन ती विनाशाकडे वाटचाल करते, यथार्थ निर्णय देत नाही. गुरुदेव रानडे यांच्या जीवनातला एक प्रसंग मी कुठंतरी वाचला की ते फळं आणले की एक फोड खायचे आणि सगळ्यांना दे म्हणायचे. घरच्या सगळ्याला दे आणि शेजाऱ्यालाही वाट म्हणायचे. मग एके दिवशी एक फोड खाल्ली आणि फोड खाल्ल्यानंतर ते म्हणले आता आज फळ कुणालाही देऊ नको, आहे मीच खाणार. त्यावेळेस आश्चर्य वाटलं आणि सगळे फळ संपत आले, एक फोड राहिली त्या फळाची. त्यावेळेस घरच्या मंडळीने म्हणले कोणाला नाका दिनाव, एक तर मला द्या. त्यावेळेस एक घास खाल्ल्याबरोबर आंबट खट्ट लागलं फळ. तुम्ही आज का वाट म्हणाले? ज्या दिवशी फळ गोड असतं त्या दिवशी ते सर्वांना वाटायचं असतं आणि फळ ज्या दिवशी आंबट असतं त्या दिवशी ते आपण स्वतः खायचं असतं. संताप असतो, जगात दुःख, नीलकाम, मंथन रत्न. कुणाला वाटले सर्वांना देऊन टाकलं आणि हाल विष म्हणजे जगाचं दुःख ज्यांनी कंठात धारण केलं ते नीलकंठ आपली इष्ट देवता आहे. गुरुदेव गोड फळ वाटायचे, एकटच असं करताना गुरुदेवाची बुद्धी कशी होती? गुरुदेव रानडेची शुद्ध बुद्धी होती. शुद्धी होती. मायेच्या अधीन होती का? नाही, नव्हती. आणि आम्ही कसं करतो? गोड फळे लागले तर आम्ही काय करू? फळ जर गोड असले तर
स्वतःच खाऊ. स्वतः खाऊ. आणि आंबट निघाले तर सगळ्यांना वाट. दुसऱ्यांना सगळ्यांना वाटो. आम्ही असं का करतो? पराबुद्धीमुळे. अशुद्ध बुद्धी झालेली असते. बुद्धी झाली, अशुद्ध बुद्धी जी यथार्थ ज्ञान देऊ शकत नाही, योग्य ज्ञान देऊ शकत नाही, आणि पुर्यष्टक रूपाने बंधनच होते. अर्थात बुद्धी असूनही मोहपाशामुळे बंध येतो. आता इथे पुर्यष्टक हा शब्द आलेला आहे. आपल्या कोणाला ऐकण्यात आलेला आहे का हा पुर्यष्टक शब्द? आपल्या कोणाला हा पुर्यष्टक आलेला आहे का? ऐकण्यात आलेला आहे का? सांगता येईल कुणाला? आवाज बरोबर येत नाही नाहीये. आलं. ऐकतोय का? आवाज तुटतोय. ओम जय नमः शिवाय. गुरुदेव, आवाज येतोय का? हा यायलाय भाऊ, पण मध्ये मध्ये चाललाय बरं का. हा. पुर्यष्टक हा शब्द ऐकला आहे का आपण? नाही ऐकलं. नाही ऐकलं. तो शब्दच सांगायचा आपण. ओम नमः शिवाय. कीर्तनकार मंडळीच्या, प्रवचनकार मंडळीच्या आणि पाठ श्रवण करणाऱ्या मंडळीच्या कधी कानावरून हा शब्द गेला आहे का? बहुतेक वाचण्यात आलेला नाही. नाही. तर पुर्यष्टक म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, मन, बुद्धी आणि अहंकार किती झाले? 8 झाले. ओम 8 झाले. 8 झाले. अष्टक म्हणजे काय? 8. 8. अष्टावर्ण. ह्या अष्टावर्ण म्हणतो ना. अष्टावरण वेगळं आणि ही पुर्यष्टक वेगळं. हो तेच पण. अष्टावरण बंधनातून मुक्त करत आणि हे पुर्यष्टक बंधनात आम्हाला घालत. असं हे पुर्यष्टक बंधनाचं कारण ठरतं म्हणतात. तर पुन्हा बुद्धी एकदा काय त्याच्यातले करते? 8 कोणते येतात ते सांगा. पुरुष्टक मध्ये. हा, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 तन्मात्रा आणि मन, बुद्धी, अहंकार हे पुर्यष्टक हे 8 आहेत. दुसऱ्या 7 ला घेऊन ही बुद्धी बंधनात घेऊन जाते आणि बुद्धी असूनही मोहापाशामुळे बंध येतो. मग आता हे पुर्यष्टक काय करतं? तर आत्मस्वरूपाचं आम्हाला विस्मरण करतं. आत्मा मुळात मुक्त आहे, अनंत आहे, चैतन्यमय आहे, परंतु हा आत्मा पुर्यष्टकात अडकतो तेव्हा तो स्वतःला या 8 घटकाचा समूह मानू लागतो. यालाच आपण देह बुद्धी म्हणतो. स्वतःला मर्यादित समजणं हे बंधनाचं पहिलं पाऊल आहे.
स्वतःला मर्यादित समजणं हे बंधनाचं पहिलं पाऊल आहे. हे पुर्यष्टक आपलं काय करतं? आत्मस्वरूपाचं विस्मरण करतं. आपण कसे आहोत? शुद्ध आहोत. आपण कसे आहोत? नित्य आहोत. आपण कसे आहोत? ज्ञान स्वरूप आहोत. आपण कसे आहोत? आनंद स्वरूप आहोत. आपण कसे आहोत? प्रेम स्वरूप आहोत. आपण कसे आहोत? अनंत सर्व व्यापक आहोत. आपण कसे आहोत? चर अचर सृष्टी रूपानं विकसित झालेले आहोत. परंतु हे पुर्यष्टकातलं मेन कोण आहे? बुद्धी आहे. ही बुद्धी काय झाली? संकोचित झाली. आणि बुद्धीला संकोचित करणारे कारण आपण बघितलेले आहेत. कोण कोण बुद्धीला संकोचित करत? बुद्धीला संकोचित कोण करत? बुद्धीला विशाल करणारी एक शक्ती आहे आणि संकोचित करणारी एक शक्ती आहे. ती कोणती शक्ती आहे? बोला. अहंकार. स्वार्थ बुद्धी. विसरू नका. स्वार्थ बुद्धी आणि स्वार्थ. बुद्धीलाच संकोचित कोण करत? परामाया अपरामाया. जी चित्शक्ती आहे घरी, जी चित्शक्ती आहे, जी भगवती आहे, जी आदिशक्ती आहे, ती पाळण्यात असतानाच हे तुझे बाबा, मी तुझी आई, हे तुझे काका, हे तुझी काकी, हे तुझे मामा, हे शेजारचे, लोकाच्या घरी जायचं नाही. हे आपले, हे लोकाचे कोण शिकवत? अशुद्ध माया. कोण आहे ती अशुद्ध माया? मीच आहे भाऊ अधोमाया. जय गुरुदेव. घरातली आई चित्शक्ती, ती आदिशक्ती आहे, ती जगदंबा आहे, ती भगवती पार्वती आहे. ती ज्यावेळेस तिच्या शुद्ध स्वरूपात असते, ती घरच्या लेकराला पाळण्यात असल्यापासून सांगते, तू शुद्ध चैतन्य स्वरूप आहेस, तू ज्ञान स्वरूप आहेस, तू आनंद स्वरूप आहेस, तू प्रेम स्वरूप आहेस. विश्व प्रपंच रूपानं नटलेलं चैतन्य तूच आहेस. तू 3.5 हाताचा देह जरी धारण केलेला असलास तर तू व्यापक परमात्मा तूच आहेस, असं आपण आपल्या बाळाला पाळण्यात असताना सांगितलं का? सांगितलं का? नाही. जय गुरुदेव. नाही. मग काय सांगितलं आपण आपल्या बाळाला? काय सांगितलं आपण आपल्या बाळाला? हे तुझे बाबा आहेत, हे तुझी आई आहे, हे तुझा भाऊ आहे. ते घरातलेच नाते, प्रेमाचे नाते सांगितले. बाहेर त्याला जाऊच दिलं नाही. हे आपले आणि हे लोकाचे, हे माझे आणि हे तुझे, हा भेद कोणी निर्माण केला? तर त्या शुद्ध माया ज्यावेळेस तिच्यात संकोचित झाली, त्यावेळेस तिला हे आपले, हे लोकाचे असं त्या बुद्धीवर संस्कार केले आणि संकोचित करून त्याला काय ऐकायला सांगितलं? त्याला काय ऐकायला सांगितलं पाहिजे? बाळा, तू शिवपाठ ऐक, शिवपाठ ऐक. त्यानं कोणते शब्द ऐकले पाहिजे? छोट बाळ
आई जे करत, आईचं अनुकरण करत. आई शिवपाठ म्हणत असेल तर ते बाळही मागे शिवपाठ म्हणत. आई शिवाय नमा म्हणत असलं तर बाळही शिवाय नमा म्हणत. पण आई जर मोबाईलवर गाणं लावून स्वयंपाक करत असेल तर बाळ काय करील? काय मोबाईलच करेल? मोबाईलच मागेल तो पण. हा, आता आईजवळ आईचा मोबाईल, बाबाजवळ बाबाचा मोबाईल, बाळाजवळ बाळाचा मोबाईल. सगळे जेवायला बसल्यात पण जगन मोबाईल मध्ये. कुणी सिरियल बघतय, कुणी रील बघतय. आणि पुन्हा आम्ही म्हणतो की आमचे लेकर बिघडले. बिघडण्याला जबाबदार कोण? आपणच. आधी माया. पण स्वतः हो. तुम्ही चितशक्ती आहात, तुम्ही भगवती आहात, तुम्ही आदिशक्ती आहात, तुम्ही कुलस्वामिनी अंबाबाई आहात, तुम्ही वैष्णव माता आहात. सर्व चितशक्तीचं वैभव तुम्ही आहात. तुमचं कार्य काय? आता नमो चितशक्ती आज्ञेजना उत्तम गती जी चिया अनुग्रही. मग आता हे पूर्यष्टकातून बाळाला जर बाहेर काढायचं असेल तर पहिलं पूर्यष्टक कोणचं आहे? शब्द. आईनं कोणते शब्द उच्चारले पाहिजे? ते शिवपाठ केला पाहिजे, शिवाय नमा म्हणलं पाहिजे. घरच्या माणसाला कोणते शब्द कानी पडावेत? चितशक्ती करून. पहाटे सर्वात अगोदर कोण उठतं? पहाटे आईच उठते. सर्वात अगोदर घरात कोण उठतं? आईच आई. उठते. आई उठते. आई जर पहाटे उठली आणि पहाटे उठून शिवपाठ म्हणत म्हणत काम करू लागली तर झोपेत बाळाच्या कानावर, पतीच्या कानावर काय पडेल? शिवपाठ शिवपाठच. चांगले शब्दच पडतील. चांगले शब्द पडतील. मग शब्द जर चांगले पडले तर शब्दाच्या पुर्यष्टकातून, बंधनातून तो बाळ बाहेर निघेल, ते घर बाहेर निघेल. पुढचं काय आहे? स्पर्श. बाळा, सर्व विश्व शिवरूप आहे. तुझ्यामध्ये भेद नको आहे. जे कुणी माणूस भेटेल त्याच्यामध्ये तुझी बुद्धी शिव स्वरूप आहे. शिव स्वरूप राहिली पाहिजे. ज्या ज्या वस्तूला तू स्पर्श करशील ती ती वस्तू शिवरूप आहे असं सांगितल्यानंतर त्याची स्पर्शाची बुद्धी कशी होईल? शिवरूप होईल. शिवरूप होईल. आम्ही शिव शिव म्हणतो का शिव नको शिव नको म्हणतो? काय म्हणतो? शिव नको म्हणतो. हा, शिव नको म्हणतो. शिव नको म्हणायची आमच्यावर का वेळ येते? आम्ही रोज शिवपाठ करत करत घरातलं काम करू, शिवाय नमा म्हणत म्हणत स्नान करू, बाळाला शिवाय नमा म्हणत म्हणत स्नान घालू, तर बाळही सुचिरभूत होईल आमच्या घरचं. आणि आईही सुचिरभूत आणि बाळही सुचिरभूत झालं, घर सगळं सुचिरभूत झालं तर शिव नको म्हणता येईल का शिवाय नमा म्हणता येईल? शिवाय नमः म्हणता येईल. शिवाय नमा. तर शब्द पवित्र झाले पाहिजेत, स्पर्श पवित्र झाला पाहिजे, आणि रूप जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडे. ते अवघे शिवरूप गाडे. त्या बाळाला आईनं संस्कार दिले पाहिजेत. बाळा, डोळ्यानं जे जे पाहतोस ते ते शिव स्वरूप आहेत.
कुणामध्ये तू भेदभाव करू नको. हा आपला, हा परका असं म्हणू नकोस. हा कोणाचा न म्हणवी देवा. हा अमुचा म्हणवी देवा. तुमच्या घरचा पुत्र म्हणवा देवा. कुडल संगम देवा. अण्णा बसवांना म्हणतात, हे कुडल संगम देवा, तुमची माझ्यावर जर कृपा असेल तर माझी बुद्धी सुबुद्धी करा. माझी बुद्धी स्वार्थी मायेच्या कक्षेतून बाहेर काढा. माझी बुद्धी शुद्ध विद्येच्या अधीन करा. आणि माझ्या बुद्धीतून कधीही हा कोणाचा माझ्या मुखातून म्हणू नका. तर काय म्हणवा, हा अमुचा म्हणवा. कुडल संगम देवा, तुमच्या घरचा पुत्र म्हणवा. अण्णा बसवण्णा नी वचन म्हणलं आणि वचनाप्रमाणे आचरण केलं. मडिवाळ माची देव. धुन धुवायचा व्यवसाय म्हणून लोकांनी त्याला धोबी म्हणलं. हरळय्या चांभार. चपला जोडे शिवायचा व्यवसाय म्हणून त्याला लोकांनी चांभार म्हणलं. अयप्पा न्हावी. केश कर्तनाच्या व्यवसायामुळे त्याला न्हावी म्हणलं. नुली चंदय्या. असे कितीतरी शिवगण होते, शिवशरण होते. सर्वांनी बसवांनाला तुझी जात कोणती विचारलं नाही. तू शिवस्वरूप आहेस. सर्वांना प्रेमानं जवळ घेतलं आणि शिवदृष्टी कशी असावी हे आपल्या आचरणातून दाखवलं. परमपूज्य गुरु माऊलीच्याही दृष्टीत समता होती. माऊली कधीच अप्पा येणाऱ्या भक्ताला तुझी जात कोणती, तुझा धर्म कोणता, तू आहेस की गरीब आहेस, तू स्त्री आहेस का पुरुष आहेस, असा कधीही भेदभाव करायचे नाहीत. कारण अप्पाच्या दृष्टीमध्ये येणारा प्रत्येक माणूस काय होता. जे जे दिशे काय दृष्टी हो पुढे ते शिवस्वरूप होते. शिवस्वरूप होता. मग आमच्या दृष्टीत सर्व शिवस्वरूप दिसत का? रूप दिसत का? नाही. आम्ही म्हणतो हा माझा आहे, हे माझा मुलगा आहे, हे माझा पती आहे, हे माझा भाऊ आहे. आणि हे माझे पण इतकं पक्क होतं एक काळ की माझी बायको आणि माझे लेकर, माझा नवरा आणि माझे लेकर, सासू नको, सासरा नको, जाऊ नको, भाव्या नको, कोणीच नको. माझं विश्व म्हणजे माझा नवरा आणि माझे लेकर. त्यावेळेस त्या चितशक्तीकडून चांगलं होईल का? ते लेकर जगाकडे शिवमय दृष्टीनं पाहतील का? ते नवरा आपल्या भावाकडे शिवमय दृष्टीनं पाहिल का? नाही. अशुद्ध पाहणार नाही. मग ही शुद्ध दृष्टी, शुद्ध रूप माहिती, शक्ती, संस्कार देणारं विद्यापीठ कोण आहे? शुद्ध संस्कार देणारं विद्यापीठ कोण आहे? जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ कोण आहे? आई. आई. हे तुम्हाला सांगता येईल कोण आहे? ह्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला गुरु. सांगता येईल का ते विद्यापीठ कोण गुरु. आहे? गुरु आपले. ब्रह्मनिष्ठ सद्गुरू, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू. ते विद्यापीठ तुम्ही स्वतः आहात. पाळण्यातलं लेकरू गुरुच्या चरणावर जात नाही. 8व्या वर्षी गुरुकडे जात.
म्हणून आपली संस्कृती पहिल्यांदा वंदन कुणाला करते? मात्र देव भव आईला. मात्र देवो भव, पुन्हा पितृ देवो भव, पुन्हा पुढं काय? अतिथी देव भव. आचार्य देव अतिथी देवो शेवटी भव. तिसऱ्या नंबरला अतिथी देवो भव आणि चौथ्या नंबरला गुरु देवो भव आणि 5व्या नंबरला देवादी देवो भव. तर हे संस्कार करणार विद्यापीठ कोण आहे? तुम्ही स्वतः आहात. तुम्ही आई आहात. तुम्ही जर ठरवलं तर तुमचं बाळ शिव गुणगान श्रवण करेल, तुमचा पती शिवस्तुती ऐकेल, तुमचं घर ही शिवयोग शास्त्र ऐकेल, तुमचे शब्द कानाने जे जे शब्द ऐकू ते तुझी नामधुनी होतील. तुम्ही ज्या ज्या वस्तूला शिवाय नमा म्हणून स्पर्श करचाल ती वस्तू शिव स्वरूप होईल. आणि तुमची दृष्टी जेथे जाय आमची दृष्टी तेथे उभा तो, तेथे उभा धुर्जटी. तो धुर्जटी. दुर्जटी. शिवदास जोडी हात तेथे उभा. कोण उभा? जगन्नाथ. पाठ आहे का अभंग? नाही. शिवदास जोडी हात तेथे उभा उमाकांत, तेथे उभा उमाकांत. ही रूप पाहण्याची दृष्टी ही पूर्वष्टकाच्या बंधनातून आपल्याला सुटायचं आहे. आम्ही कानानं पवित्र शब्द ऐकले पाहिजेत आणि ज्या ज्या वस्तूला शिवाय नमा म्हणून आम्ही स्पर्श करू ती वस्तू शिवरूप होते. एवढा आमचा संकल्प शुद्ध पाहिजे. कारण शुद्ध संकल्पाचे फळ काय? शुद्ध संकल्पाचे फळ करी ब्रह्मची केवळ. करी ब्रह्मची केवळ. हा बरोबर आहे. अभंग तुम्हाला चांगला पाठ आहे. तुम्ही मी ज्या ज्या वस्तूला स्पर्श करीन ती शिवरूप आहे या संकल्पानं जर तुम्ही वस्तूवर हात ठेवला तर ती चैतन्यमय वस्तू होईल, ती शिवमय होईल. ती अनुभूती तुम्हाला येईल. आणि रूप डोळ्यानं काय पाहावं, आम्ही लेकराला काय संस्कार करावं. जसं विनोबाच्या आईनं विनोबाला संस्कार केले, बाळा तुझे मित्रात सर्वात शिव भरलेला आहे, तुझ्या शिक्षकात शिव भरलेला आहे, सर्व माणसामध्ये देव भरलेला आहे. ह्या आईच्या संस्कारामुळं विनोबा भावे पुढे चलून उत्तर कालात काय झाले? आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे झाले, संत विनोबा भावे झाले. मग त्यांना संतत्व बहाल कोणी केलं? संतत्वाचे संस्कार कोणी दिले? आईनं दिले. आई म्हणजे जिच्छक्ती आहे. आई म्हणजे जगन्माता आहे. आई म्हणजे आदिशक्ती आहे. तिनं निर्मळ जगाकडे पाहण्याची आपल्या बालकाला दृष्टी दिली. जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडे, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. ही दृष्टी दिल्यानंतर रूप पूर्वेष्टकामधलं रूप शुद्ध होत. पुढे काय? रस. रस म्हणजे जिभेनं स्वाद घेणे. जिभेनं स्वाद घ्यायचे पदार्थ पवित्र करायचे असेल तर आम्हाला काय करावं लागल? काय करावं लागल? स्नान केल्या विन स्वयंपाक, केलिया अनाचार पातक. सांगितलं आहे का नाही परमरश्यामध्ये? सांगितलं आहे की नाही? हो हो. सांगितलं आहे. तर आम्हाला सकाळी उठल्या शिवपाठ, पाठ असेल तर उत्तम, नाही पाठ असेल तर शिवाय नमा म्हणत घरातले काम करायचे आणि ती शिवध्वनी
पवित्र ध्वनी पतीच्या मुलाच्या कानावर अनायासे पडते आणि त्यांचे कान पवित्र होतात. कानातून गेलेले शब्द देहामध्ये मंथन करतात आणि देह पवित्र होतो. आणि स्नान करायचे आहे, इष्टलिंग पूजा करायची आहे, गॅसला विभूती लावायची आहे, चुलीला विभूती लावायची आहे, कुकरला विभूती लावायची आहे. त्या परातीमध्ये ओम नम शिवाय काढून रोटी करायची आहे. पोळी पाटावर ओम नम शिवाय विभूती काढून पोळी लाटायची आहे. भाजी करताना, कांदा चिरताना शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः म्हणत आम्ही तो प्रसाद शिजवला. आणि प्रसाद करताना मी करलाले पहाटपासून मर मरलाले म्हणून ह्यांना खायला मिळाले, 4 दिवस जाऊ द्या माहेरला, ह्यांना कळतंय. असं जर म्हणत स्वयंपाक केलो तर तो प्रसाद होईल का? होईल का? नाही. खाणारा कसा होईल? मन्मथ माऊली सुंदर सांगतात. नाशवंत संसारी सुख, अत्यानंदे मानी मूर्ख, क्रोधे करी सदा रखरख, तोची बद्ध ओ देवी. ती उठल्यापासून किटकिट किटकिट करते. या घरात आणल्यापासून मला खपावं लागले, मरावं लागले, काम करावं लागले, कधी सुख लागल नाही, कधी सुख लागल नाही म्हणितच झाडून काढते. कधी सुख लागल नाही, कधी सुख लागल नाही, काही सुख देणं झालं नाही. त्या नवऱ्याच्या नावानं, त्या लेकराच्या नावानं बोंब मारत आंघोळ करते. किट 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 करीत पीठ तिंबते, किट 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 करीत चपाती लाटते, किट किट करीत चपाती शेकते, भाजी करते. आणि ह्याला खायला का लागले म्हणित त्या नवऱ्याचं जेवण होईपर्यंत किट 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 करीत त्या नवऱ्याला आणि लेकराला जीव घालते. मग कसं होईल त्याचं मन? कसं होईल त्याचं मन? जैसे खयान वैसा होय मन. जसं अन्न खाल्लं तसंच मन कसे होईल. खावे अन्न, त्याचं मन कसं होईल? नाशवंत संसारी मानी सुख, त्याचं मन कसं होईल? नाशवंत संसारामध्ये सुख मानणार होईल. नाशवंत संसारी सुख, अत्यानंदे मानी मूर्ख. काय देवन धर्म आहे? पैसा कमावं, खावं, पेवं, ढाब्यावर जावं, दोघं नवरा बायको हॉटेलमध्ये जावं, जेवावं, करावं, मायला विचारणे, बापाला विचारणे, असं त्याचं मन होईल. आणि मी करता हा अभिमान धरून तो क्रोधानं काय करील? सदा रखरख करील. त्याच्याकरता आमची रसशुद्धी करण्यासाठी काय झाली पाहिजे? पाक शुद्धी झाली पाहिजे. तुमचं घर जर नंदनवन करायचं असेल तर ते नंदनवन करणारी कोण आहे? बोला. आईच आहे. तुम्हाला ह्याच्याही पुढे जाऊन सांगता येईल. आपण स्वतः. मी आहे म्हणा की मी तीच मी आहे. आहे. आपण कोण आहात स्वतः. तुम्ही? मी आहे म्हणा माऊल्यांनो, मी आहे म्हणा. मी आहे, मी चितशक्ती आहे, मी भगवती पार्वती आहे, मी जगदंबा आहे, मी आदिशक्ती आहे. माझ्या घराचं नंदनवन करील, माझं घर कैलास करीन, माझं घर आनंद रूप करील. मी पहाटे उठेन, झाडून काढताना शिवाय नमा म्हणत झाडून काढेन. घर पुसून घेताना शिवाय नमा म्हणेन, शिवपाठ म्हणेन. स्नान करताना, बाळाला स्नान घालताना शिवाय नमा म्हणण्याचे संस्कार करीत स्नान घालेन. आणि स्वयंपाक करताना गॅसची पूजा, मी स्वयंपाक करत नाही, मी पूजा करत आहे. गॅसला विभूत लावताना शिवाय नमा, कुकरला विभूत लावताना शिवाय नमा, त्या परातीत रोटी करण्याच्या शिवाय नमा लिहून, पोळी पाटावर शिवाय नमा लिहून, आणि कांदे चिरत असताना शिवाय नमा, लसूण सोलत असताना शिवाय नमा, आणि जेवायला बसल्यानंतर ताट तांब्या स्वच्छ धुवून शिवाय नमा त्या ताटात विभूती काढून बाजूला विभूती ठेवायची, विभूती लावा म्हणून सांगायचं.
आणि अशी विभूती लावून त्या माऊलीनं जो प्रसाद शिजवलेला असतो तो अन्न राहत नाही, तो प्रसाद होतो. आणि तो प्रसाद खाऊन खाणाऱ्याचं अंतकरण कसं होतं? शुद्ध होतं. आणि ज्या जिवेनं प्रसाद खाल्ला ती जीवा कसं बोलू लागते? कसं बोलू लागते? देह देवाचे कारणी मुखी अमृताची वाणी, बोल बोले प्रेम प्रीती अमृताशी परेसर म्हणती. तुमचा मुलगा जर बोलू लागला तर ऐकणाऱ्याला ऐकतच राहावं असं वाटेल. तुमचा पती जर बोलू लागला तर ऐकणाऱ्याला आणखीन ऐकावं असं वाटलं पाहिजे. ती शक्ती त्याच्या जिभेमध्ये कोण आणू शकतं? पत्नी. मी स्वतः म्हणा माझ्यामध्ये शक्ती आहे, मी आदी शक्ती आहे, मी आणू शकते म्हणा. कोण तर पत्नी नाही, मी स्वतः ची शक्ती आहे. तुम्ही स्वतःकडे तुम्ही स्वतःला जगदंबा समजा. कुठं दर्शनाला जायची गरज नाही. तुम्ही स्वतःच चित शक्ती आहात, जगदंबा आहात, भवानी आहात, कुलस्वामिनी आहात. तुम्ही स्वतःला ओळखा. ही माझी वाकपुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा. मन्मथ शिवलिंग बिनवी ओजा. श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी.